आता अळूच्या वडीसाठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एका भांड्यात 3 कप बेसन घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे। तांदळाच्या पिठामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो, शिवाय यामध्ये सोडा टाकायची गरज पडत नाही। तसंच 3 ते 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे। तसंच इथे मी एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। या पेस्टमध्ये मी अद्रकीचा अर्धा इंचाचा तुकडा, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तसंच काही कोथिंबीर घेऊन ती मी वाटून घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही मिक्सरला लावून मी याची पेस्ट करून घेतलेली आहे। ती 2 चमचे पेस्ट मी टाकून घेतलेली आहे। तसंच गूळ आणि चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे। हा कोळ तयार करण्यासाठी लिंबा एवढा गुळाचा खडा, तेवढीच चिंच भिजत टाकायची आहे। 10 ते 15 मिनिटे भिजवायची आहे। गरम पाण्यात भिजवली तरी चालेल आणि 15 मिनिटांनी हाताने कुस्करून याचा कोळ काढून घेतलेला आहे आणि चोथा टाकून द्यायचा आहे। चिंचेच्या कोळामुळे आळूवडीला आंबट गोड चव येते, शिवाय घशाला खाज येत नाही, त्यामुळे चिंचेचा कोळ नक्की वापरा। तसंच अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चमचाभर ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं चमच्याच्या किंवा हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या मिश्रणात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी ज्या कपाने बेसन घेतलं होतं त्याच कपाने 2.5 कप पाणी इथं वापरून अशा प्रकारे मिश्रण मी करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि वड्याची तयारी करूयात। हे आळूची पानं आपण पोलपाटावरती किंवा पाटावरती घेऊन अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ह्या लाटून घ्यायच्या आहेत। लाटून घेतल्याने काय होईल, याच्या ज्या जाड शिरा आहेत त्या दबल्या जातील आणि वड्या वळवताना त्या एकसारख्या वळल्या जातील। आता याला आपण पीठ लावून घेऊया। अशा प्रकारे बोटाच्या मदतीने पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकावर एक पानं ठेवून अशा पद्धतीने हे अरेंज करून पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व पानांना पीठ लावून याची वडी तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे हलक्या हाताने याची वडी वळवून घ्यायची आहे। वडी वळताना जास्त दाबून वळवू नये, जरा सैलसरच वळवा। अशा पद्धतीने सर्व वड्या आपण तयार करून घेऊयात। इथे मी एका वडीला 5 ते 6 पानं वापरलेली आहेत, जास्तीचेही वापरू शकता। जेवढी जास्त पानं वापरू तेवढे जास्त लेयर आपल्या आळूच्या वडीला येतील। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धतीनं एक एक पान घेऊन तशाच पद्धतीनं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वड्या वळवून घ्यायच्या आहेत। ह्या एक एक पानाच्या वड्या आहेत। यातल्या काही वड्या मी डायरेक्ट तळून घेणार आहे आणि काही वड्या मी उकडून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या अगदी पटापट वळल्या जातात। आता वड्या उकडून घेण्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या वड्या यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या बाकीच्या 4 ते 5 वड्या मी यामध्ये ठेवून घेते। ह्या उकडून घेऊयात आपण। तसंच ह्या ज्या वड्या तळून घ्यायच्या आहेत त्या वड्यांना अशा पद्धतीने एक लवंग लावून घ्यायची आहे। याने काय होईल, ह्या तेलात टाकल्यावर सुटणार नाही। तुम्ही लवंगाऐवजी टूथपिकची काडी पण लावून घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व लवंगा आपण लावून घेऊयात। आता गॅसवरती चाळण बसेल एवढं पातेलं मी ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यात मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। ही चाळणी याच्यावरती बसवायची आहे किंवा ठेवायची आहे आणि याच्यावरती बसेल एवढं झाकण ठेवायचं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं फास्ट गॅसवरती आपल्याला उकडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत। वड्या झाल्यात की नाही हे चेक करण्यासाठी सुरीच्या साहाय्याने आपण चेक करूया। टूथपिक किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता। हे बघा, आपली परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे। आता ही 5 ते 6 मिनिटांनी आपण याला काढून घेऊयात। चाळणीतल्या वड्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत। हे बघा, आता हे आपण काढून घेऊयात। हे बघा, अजिबात चिटकलेले नाही आहेत खाली, अगदी सहज निघलेल्या आहेत आणि ह्या कापून घेऊयात। ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता, हवाबंद डब्यामध्ये
किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये या वड्या ठेवून तुम्ही आयत्या वेळेला तळून खाऊ शकता। 2 ते 3 महिने या वड्याला काहीही होत नाही। तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एका पानाच्या वळवून घेतलेल्या वड्या टाकून घेऊयात आणि खरपूस अशा मीडियम गॅसवरती तळून घेऊयात। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या वड्यांना आपण लवंगा लावल्या होत्या, त्याच्यामुळे हे तेलात सुटलेल्या नाही आहेत। ह्या व्यवस्थित अशा तळून घेऊयात। ज्यांना कडक वड्या नको आहेत त्यांनी ह्या वड्या करायला काही हरकत नाही। ह्या मऊ अशा वड्या होतात। तर सोनेरी रंग होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा किती मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या। काढून घेऊयात आता कट करून घेतलेल्या वड्या आपण तळून घेऊयात। या आपण अशाही खाऊ शकता। उकडलेल्या वड्याही अप्रतिम लागतात किंवा कढीपत्त्याची फोडणी करून या वड्या फ्राय केल्या तरीही ह्या खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने ह्या वड्या आपण मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जेवढ्या कडक हव्या आहेत तेवढ्या तुम्ही मंद गॅसवरती ह्या तळायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेऊयात। या सिंगल पानाच्या उकडलेल्या वड्याही आपण तळून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने चविष्ट आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा। खूप सोप्या आहेत या वड्या करायला आणि खायला तेवढ्याच अप्रतिम लागतात। अगदी चविष्ट अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। नक्की करून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।